मामाने अभिसाठी हा टॉय आणला होता. एक दिवस त्याने खेळला, पुन्हा तसाच पडून राहिला. आज म्हटलं चला आपण तरी ट्राय करून बघूया. रोज उठलं की नाश्त्याला काय बनवायचं हे एक मोठं टेन्शन आपल्या मागे असतं. आज तर आम्ही शिळ्या भाकरीचे तुकडेच बनवले होते आणि सगळ्यांनी ते आवडीने खाल्ले सुद्धा. स्वयंपाक झाल्यानंतर किचन साफ करायचं हे तर आपलं रोजचं कामच आहे. थोड्या वेळेस हे चकाचक दिसणार, पुन्हा हे असंच होणार आहे. एकदम स्टाईलमध्ये मी हे खेळायला घेतलं. मला वाटलं सेंटरला लागणार, पण थोड्यावरून माझा नेम इकडे हुकला. आता पोरं तर काही ही गन खेळत नाहीत. रोज क्रिकेट खेळायचं त्यांनी आता सुरुवात केली आहे. आणि अभिनी बघा ह्या झाडात सुद्धा इकडे अगरबत्ती लावून ठेवली. संध्याकाळ झाली की फिरायला जायचे वेध आम्हाला लागतात आणि मी निघाले की मोती मागे येणार हे तर त्याचं ठरलेलंच आहे. दोनदा फक्त आमच्याकडे पाऊस झाला, त्यानंतर तो गायबच झाला. आणि इकडे काय दिसलं माहितीये, केळीची फुलं मला आज इकडे दिसली होती. सगळीकडे मी फिरून पाहिलं, भरपूर फुलं मला दिसली. मग काय, घरी आल्यानंतर मी सगळ्यांना ते सांगितलं. आता म्हटलं चला पटकन स्वयंपाकाला लागूया. आणि स्वयंपाकात ना भरपूर लसूण वापरायची मला सवय. आत्यांनी इकडे भाकरी बनवून घेतली, मी सांडग्याची भाजी बनवून घेतली. रोज अभि म्हणत असतो मम्मा मी काय खाऊ, मम्मा मी काय खाऊ. म्हटलं चला तुमच्या आवडीचे शेंगदाण्याचे लाडू मी बनवून घेते. आता अशा पद्धतीने शेंगदाण्याचे लाडू मी याआधी सुद्धा एकदा बनवले होते. डिंक त्यामध्ये तळून घातला होता, ड्रायफ्रुट्स घातले होते. त्यावेळेस तर अभिला ते लाडू आवडले नव्हते, पण तरी सुद्धा आपलं असतं ना की चला पुन्हा एकदा करून बघूया. खाल्ले तर खाल्ले, कारण हेल्दी गोष्टी तर आपल्याला त्यांना घालायच्याच असतात. आता ओंकार दाजी तर हे लाडू आवडीने खातोय, पण अभिचं असं झालं की नाही मम्मा हे लाडू चांगले नाही लागत, पहिलेच लाडू चांगले लागतात. आता काय, हे तर भरपूर लाडू मी बनवून ठेवलेत. आता हे ओंकार दाजी खाईल आणि अभिसाठी मला दुसरे लाडू बनवावे लागणार. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.